अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस चढवलाय। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंकडून सोन्याचा कळस अर्पण करण्यात आलेला आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर 1.5 किलो सोन्याचा कळस बसवण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, खरं तर शुक्रवार देवीचा वार, आजचा वार समजला जातो आणि नेमक्या याच दिवशी अधिक मासाचं औचित्य साधत सोन्याचा कळस यांना अर्थातच तुळजाभवानी करवीर निवासिनी ही अधिकच आता या ठिकाणी रूप जे आहे ते मंदिराचं खुलून दिसताना पाहायला मिळतंय। लागवी खरं पाहिलं तर करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा जो मंदिरावरचा कळस आहे तो आता सोन्याचा झालेला आहे। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हा जवळपास 1.5 किलो सोन्याचा कळस या ठिकाणी बसवल्याचं आपल्याला आज पाहायला मिळतंय आणि भक्तांसाठी एक पर्वणी म्हणता येईल। साधारणतः रात्री पाहिलं तर 8 वाजल्यापासून ह्या कामाला सुरुवात झालेली होती आणि पहाटे 5:30 पावणे 6 वाजेपर्यंत हे काम कळस या ठिकाणी सोन्याचा बसवण्याचं काम आहे ते सुरुवात झालेलं होतं। 25 पेक्षा अधिक जे कर्मचारी होते त्यांनी हा या ठिकाणी वर चढून हा जो कळस आहे तो बसवलेला आहे। तर यापूर्वी राणे कुटुंबियांनी वेळोवेळी अंबाबाई देवीला सोन्याच्या अनेक वस्तू आहेत त्या अर्पण केलेल्या आहेत, मात्र पहिल्यांदाच 1.5 किलो सोन्याचा आणि 2.5 कोटी रुपये जवळपास किंमत असल्याचं या ठिकाणी या कळसाची सांगितलं जाते। आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या आपल्या लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवतोय की ती सुंदर असा कळस आहे आणि पहिल्यांदाच अधिक मास आणि शुक्रवार असं दोन्हीचं औचित्य साधून हा कळस आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई देवीची ओळख आहे। हजारो नव्हे तर लाखो पर्यटक आहेत ते या देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि पहिल्यांदाच खूप मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांना या आता सोनेरी कळसाचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर प्रतापसिंह राणे हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच हा कळस आहे तो या ठिकाणी अर्पण केल्याचं आपल्याला सांगितलं जातंय। त्यांचे काही कर्मचारी आणि देवस्थान समितीचे कर्मचाऱ्यांनी रात्रभर मेहनत करून त्या ठिकाणी जवळपास 25 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी हा कळस बसवलेला आहे। त्याची किंमत जवळपास 2.5 कोटी रुपयांच्या वरती आहे। आणखी पहिल्यांदाच त्यांनी आपलं नाव आहे ते या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। खरं तर कळशारोहण झाल्यानंतर या ठिकाणी अनेक विधी करायचे असतात, मात्र कळशारोहणाचा विधी आता झालेला नाही आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं जे मंदिराचं संवर्धन करण्याचं काम सुरू आहे त्या संवर्धनाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी कळशारोहणाचा विधी केला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळं कळशारोहणाचा विधी पुढच्या काही दिवसात ज्यावेळेस आपलं हे काम जे आहे ते पूर्ण होईल आणि त्यानंतरच कळशारोहणाचा विधी होईल असं देवस्थान समितीने स्पष्ट केलं आहे। मात्र पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रकमेचा अर्थात 2.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा जो सोन्याचा कळस आहे तो अर्पण केलेला आहे आणि या अर्पण केलेल्या कळसाचा आता तमाम जे भक्त आहेत ते या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लागवी अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।